नमस्कार, आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार. आणि आता दुपारचा टाइम आहे, त्यामुळे सगळ्यांना गुड आफ्टरनून. तर आता आपण हॉस्पिटलला चाललोय. आधी तर मला रात्रीपासून थोडं बरं नाहीये, त्याच्यामुळे हॉस्पिटलला म्हटलं आधी हॉस्पिटलला जावं. आणि टिलूंना पण काल रात्री ऍडमिट केलंय, तर शिरूरला पण जायचंय. म्हटलं आधी हॉस्पिटलचं काम करून घ्यावं, की नको परत काय. एक तर खूप डेंग्यूची याची त्याची साथ चालू आहे. हाताने उद्योग नको. काल रात्रीपासून बरंच वाटत नाही, असं कणकण आल्यासारखं होतंय. हातपाय गळून गेलेत, बॉडी पेन, ह्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळे आधी हॉस्पिटलला जाऊन यावं. घरचं सगळं काम उरकली, जेवण वगैरे सगळं झालं व्यवस्थित. घरचं उरकून मग आता निघालोय. मला पण नाही हॉस्पिटलचं झालं काम. आताच थोडस जरा विकनेस वगैरे वाटत होता. च्युइंगम खायचं नसतं, तरी पण खाल्लेलं मी, बॅड झालेली. असं एकदम अशक्तपणा कसं वाटतो. आणि पाठ खूप दुखत होती, पाय खूप दुखत होते. आणि डेंग्यूची लक्षणं पण येते, म्हणजे डेंग्यूची साथ चालू आहे. मला लक्षणे नाही आहेत, साथ चालू डेंग्यूची. त्याच्यामुळे म्हटलं नको अंगावरती काढायला. रात्री खूप त्रास झाला, रात्रभर झोप नाही, असे एकदम बॉडी पेन करत होती पूर्ण. आणि थोडीशी कणकण, आतमध्ये हडी ताप कसा असतो त्या टाईप मध्ये. माझी पाठ खाजवत होती ती, ते सांगते. तर हॉस्पिटल झाले आता, गोळ्या औषधं घेतलीत आणि शिरूरला चालले. शिरूरला टिलूंना पण ऍडमिट केले. टिलूंना पण डेंग्यू वगैरे ते लक्षणं आहेत. तिकडे चाललोय आता. आई आहे, काल रात्री टिलूंना ऍडमिट केलंय. हो, आई आहेत टिलून जवळ थांबलेल्या आहेत. गुड्डीताई आरव जवळ घरी आहेत. मिलन तिकडे बाहेर तिकडे जे असेल बिस्लरीचा बॉक्स घेऊन येत आहेत. आईंना पाणी लागतंय हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलचं पाणी नको, कारण वातावरण सध्या खूप खराब आहे. त्यामुळे बॉक्स आणला पूर्ण. हो, टाकून दे. गुड गर्ल. घे काचवरती. तसं तर ना, खरं तर सगळ्यांनीच काळजी घ्या. सध्या वातावरण पण खूप खराब आहे. डेंग्यूची पण साथ चालू आहे भरपूर ठिकाणी. पेशी कमी व्हायची लक्षणं खूप जणांमध्ये आढळतात. हॉस्पिटलला गेले ना, हेच पेशंट जास्त बरं का. पेशी कमी झाल्यात, वाढल्यात, आणि डेंग्यूची साथ, डेंग्यू झालेलं, हेच पेशंट सगळीकडे खूप जास्त आहे. त्याच्यामुळे लहान मुलांची पण स्पेशल काळजी घ्या. मोठ्यांनी तर मोठ्या आपण कसं काही सहन करून घेऊ शकतो, नेऊ शकतो, तसं मोठ्यांनी काळजी घेतलीच पाहिजे. पण जास्त लहान मुलांना या अशा गोष्टी झाल्या ना, की त्यांच्या जीवाचे हाल, त्याचबरोबर आपल्या जीवाचे हाल, ते जास्त त्रासदायक असतं. त्याच्यामुळं मुलांची जेवढी काळजी घेता येईल, जेवढं जपता येईल या अशा वातावरणामध्ये, त्यामुळे मुलांची काळजी घ्या. कारण मध्येच पाऊस पडतोय, ऊन पडतंय, थंडी येते, काय सगळं ऋतुमानच बदललेलं आहे. त्याच्यामुळे जेवढं आपल्याच्याने करता येईल तेवढं करायचं. कॅन्डी ब्ल्यू घ्यायचा आहे. नाही ना, पैसे नाही ना. काय करते आता कॅन्डीवाला? त्याला आवाज द्या ना, असं हॉर्न वाजून. कसं त्याला पुढे घ्या ना थोडी. ब्ल्यू वाला घ्या. हॅपी का? हॅपी पप्पा टिलूंना ज्यूस आणायचा. आले आपण हॉस्पिटलला. तिकडे हॉस्पिटल येते, तिथे वेदांता, आणि इथे खाली गेलेले मिलन. त्या इलाइटला ज्यूस आणायचा, टिलूंसाठी ज्यूस न्यायचा. त्याच्यासाठी काय का आले परत? काय झालं पप्पांचं? हॉस्पिटलला आहे तिथं, तिकडे मागच हॉस्पिटल. काय झालं? काय झालं? पैसे दे. कुठे पैसे? इथंच ठेवले का सगळे? थोडेच.
हे हॉस्पिटल आहे, आलेलो आहे आपण वेदांत हॉस्पिटलला. खूप मोठं हॉस्पिटल आहे, 2 हॉस्पिटल आहेत एवढेच मोठे मोठे. एक आतमध्ये हॉस्पिटलमध्ये काय नाही शूट करणार मी, टुलूंचं वगैरे कसं ते बरोबर वाटत नाही. आता 4थ्या मजल्यावरती आहे, 4th फ्लोअरला. तर लिफ्टने आता वरती चाललेलो आहे. हॉस्पिटलची कामं खूप अवघड बरं का. हॉस्पिटल म्हटलं की नकोच वाटतं एकदम, असं ते हॉस्पिटलचं वातावरण. थोडा आजारी असलं तरी ॲडमिट वगैरे केलं असं जास्त आजारी पडल्यासारखं वाटतंय, पण काही खरं नाही. हॉस्पिटल म्हणजे अवघड. कोण नाही आपोआप जाते ती, बटन कोण दाबणार. चला बसा मध्ये. अरे इथं बस ना, मग मागे जा. ते इथं जागा नाहीये, डोर ओपन होत नाही. किती वाजले? अरे यार माझी ओढणी घेतली. मग अशी पण धडकला. गुड्डीचा गेला का? घरी आलो आपण आणि तृषाला ते इथे झोपवलेले आहे. मस्त थंडगार AC चालू आहे आणि मी पण झोपली. मी पण आराम करते, गोळ्या वगैरे घेतल्यात. म्हटलं थोडंसं आराम केलं ना थोडं बरं वाटेल. हॉस्पिटलमधून आलो, झोपी गेली. ती आता डायरेक्ट संध्याकाळी भेटते मी तुम्हाला. गुड इव्हिनिंग सगळ्यांना परत एकदा. तृषाची छान झोप झाली. उठल्यावरती तिला थोडंसं खायला चारलं आणि मिलन आत्ताच आले. त्यांची थोडी पाठ दुखत होती, म्हटले मला थोडीशी पाठ टाकू दे, म्हटले जरा झोपू दे. इथे बेडवरती कधी स्टडीला बसत नाही, पण POPची लाईट आहे ना, एक लाईट जरा लुक 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 करते, मग ते डोळ्यांना त्रास होतोय. आणि येल्लो लाईट आहे पण तिचा प्रकाश काय जास्त पडत नाही, त्याच्यामुळे इथे बसलोय आज स्टडीसाठी. नाहीतर तसं बसत नाही बेडवरती कधी. ड्रायव्हर म्हणते मी जाणार गाडीला तिकडे सुट्याला. म्हणा गाडी तिकडे लावून येत आपल्याकडे, दुसऱ्या गाडी बसून ये म्हणा. स्टडी चालू आहे तिथे तिचा. आणि तिला आता आहे ना फ्रुट्स कट करून देते मी, डाळिंब सोलते. आणि याच्यात मी ड्रॅगन ठेवलं होतं काल, हाफ ड्रॅगन जसंचे तसं राहिले, त्याच्यामुळे पॅक बन डब्यात ठेवलं होतं. अर्ध काल खाल्लं तिने, अर्ध आज देते. पेरू संपलेत, बनाना आणला नाही. मिलनला म्हटले की शेक बनवण्यासाठी बरं आहे, शेकसाठी बनाना आणा. मोसंबी आहे, सोललेली मोसंबी आहे थोडीशी. हाफ डाळिंब बर का. तुम्हाला खायचंय का फ्रुट्स? डाळिंब देव. ऐकलं का? संपल ना. लिचिन त्या ना उद्या शिरूरला गेल्यावर. लिची फ्रूट ते असं छोटं गोल नसतं का, चेरी कशी असते ते, चेरी माहिती आहे ना? जेली नाही, चेरी. यस. पण खा ग. मोसंबी सोलून त्याच्यात ठेवली आहे, खा. संध्याकाळी जाऊ हे मेडिसिन अंधार पडल्यावरती. हो की नाही बाबू? बाबूने माझं छान स्टडी केलंय, हो की नाही? लाडू कोण आहे? नाटक येत आहे. तोंड बघा ना मिळेल. खानेली पोरगी आहे. कसं आहे स्वीट लाईन? छान लागते. दुकान थांबलं का? थांबलं. फरक पडला बर का, पण थोडं दुखते म्हणजे पाय नॉर्मल. संध्याकाळी गरम पाण्याची पिशवी घेऊ का?
घे की. हा तुटला तर काय करणार? चल फास असं कचकच चावून घे, आपल्याला नमो करायचंय मग. करायचं ना? बस संपलंच, फिनिश झालंय. पटकन माउथ मधलं खाऊन टाक. थोडसच राहिले, पप्पा खातील ते. तुझं तू फिनिश केलंय. साफ पाणी देते मग तुला. त्याला चटका बसवशील, आणलंय तू त्याला. चल इथे पुढे बस, त्याच्यात लावायचे आहेत अगरबत्ती ना. दे मी लाव. ओके चला, हात जोडून घ्या. इकडे पुढे बसा. चला नमो करायला, शुभम करोती करायला. व्हेरी गुड. हा चला म्हणा आता बाप्पा शुभम. देव बाप्पा तृषाला सुखात ठेवा, मोठं करा. आणि आपण करणार, तो पण करणार आहे. देव बाप्पा याला सुखात ठेवा. नाही का जीव बाप्पा सुखात ठेवू मला. त्याला पण काय त्याला पण सुखात. चला आता उरका. तृषा बाहेर खेळते आणि आज काय स्वयंपाक नाहीये, त्याच्यामुळे सगळं काही निवांत आहे. मिलन म्हटले की मला भाजी आणि रोटी खाऊ वाटली, मी काहीतरी आणतो म्हटलं आणा, तर त्याच्यामुळे स्वयंपाकाला सुट्टी आहे. तृषा बाहेर खेळते. एका मुलीचा बर्थडे, 1 नंबरवाल्या ताईंच्या मुलीचा, तिथे गेली, ती खेळते. लसूण सोलती आता मी. म्हटलं उद्या सकाळी ना, ते म्हटलं की हॉस्पिटलला जाऊयात परत एकदा, तर मग म्हणलं सकाळी जाताना लवकरच जाऊ तृषाला स्कूलला सोडून, मग तसंच जाऊ म्हटले, म्हणजे तिचं स्कूल सुटण्याच्या आधी आपण माघारी येऊ नाही का. म्हटलं आईंसाठी नाश्ता न्यावं, उडीद वडे सांबार बनवून नेते. मुद्दी ताई टिफिन द्यातातच, तसं जर ह्याच्यात पोट भरलं तर ठीक आहे. म्हटलं आता जाणारच एवढं सकाळी सकाळी चपाती भाजी ते कुठं नेऊ, त्याच्यामुळे म्हटलं उडीद वडा आणि सांबार करून नेऊयात आपण. तृषाला टिफिनला पण उद्या तेच देणार आहे. उडदाची डाळ आहे थोडी, आणि थोडी भिजवली आहे मी, आणि मग बाकीची अजून आणायला सांगितली मिलननी. म्हटलं सगळ्यांसाठीच बनवावं तेच नाश्ता डायरेक्ट, उडीद वडा सांबार आणि घेऊन जावं. म्हटलं सकाळ सकाळ ते लसूण भरपूर लागतो त्याला, मला वाटायला घालायला, कुठं लसूण सोलत बसून उठल्या त्याच्यामुळे म्हटलं लसूण थोडस सोलून ठेवते. थोडी तयारी आदल्या दिवशी केलेली असली ना रात्री, मग स्कूलची गडबड, परत तिचं नाश्ता वगैरे, आंघोळ पांघोळ, त्या सगळ्या गोष्टी, मग स्वयंपाकाची गडबड असं जरा जास्त चिडचिड होत नाही मग, त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी करते. मिलन गेलेले पार्सल आणायला, आता काय आणतात भाजी वगैरे काय माहिती. तसं फोन येईलच मला काय भाजी आणू काय नाही ते काय माहिती आता काय आणतायत. तृषासाठीचे देणार आहे ना मी टिफिनला. ती आम्ही सकाळी भिजवली होती, पावशेर डाळ मिलनने आणली होती, त्यातली थोडी भिजवली होती, थोडी आहे उरलेली त्या पातेल्यामध्ये. तर मग आता ती वाटली मी, कारण याच्यात हिरवी मिरची घातली एक आणि थोडंसं लसूण घातलं. हे उद्यासाठी आमच्यासाठी काढून ठेवलेले मी. अशी काहीशी तयारी मी बऱ्याचदा करत असते. हे वाटलेलं आहे तृषाचं पीठ तृषाला वडे करून देण्यासाठी. जरा थोडंसं कमी तिखट, नॉर्मल डाळ वगैरे वरती चिटकली. कारण का वाटले मी आत्ताच रात्री, कारण मी सकाळी ना टायमिंगच्या आधी मिक्सर लावला ना की त्या मिक्सरच्या आवाजाने तिची झोप मोड होती. मग आधीच उठणार, चिडचिड किरकिर ते सगळ्या गोष्टी चालू असतात. त्याच्यामुळे मी हे ना लवकर वाटून ठेवलं आता डब्यामध्ये भरून, मग फ्रीज मध्ये ठेवून देईल. त्याला काही प्रॉब्लेम येत नाही, ते पीठ काय खराब होत नाही तसं बॅटर. तर मिलननी ना काजू पनीरची भाजी आणली आहे आणि थोडी तिखट सांगा म्हटलं होतं. त्यांचा कॉल आलाच होता मला काय आणू, मग म्हटलं तुमच्या मनाने काही आणा, तुम्ही त्या हॉटेलवर जेवता, तुम्हाला टेस्ट माहिती आहे, छान असेल ते आणा. मग काजू पनीरची भाजी, दाल तडका, जिरा राईस, रोटी असं काहीसं आणलेले. आता ते सगळं काढून ठेवते सगळं ह्याच्यामध्ये भांड्यांमध्ये. घेते आता जेवायला. रात्र तर झाली आहे, 9:30 वाजलेले आहेत. आज थोडं लेटच झालं. तर असा काही आजचा ब्लॉग होता. आजचा दिवस असा हॅपी गेला. जे रोज घडतं तेच मी तुमच्याशी शेअर करते. जी लाईफस्टाईल आहे, जी लाईफ आहे आमची, जे रोज जगतो ते सगळ्याच गोष्टी तुमच्याशी मी शेअर करत असते. तर असेच चॅनेलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या. असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि रात्र झाली आता, त्यामुळे सगळ्यांना गुड नाईट.